राज्यासह देशभरात होळी आणि धुळवड हर्षोल्लासात तसंच बंधुत्व सौहार्दानं होत आहे साजरी. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसंच इतर मान्यवरांकडून सर्व देशवासियांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा. धुळवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात चोख बंदोबस्त. वेव्ह सृजनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संगम असून जगभरातल्या युवा कलाकारांनी या व्यासपीठावर एकत्र यावं, अश्विनी वैष्णव यांचं आवाहन. वेव्ह परिषदेअंतर्गत आशय आधारित अर्थव्यवस्थेसाठी $1 अब्ज निधी उभारला जाणार, अश्विनी वैष्णव यांची माहिती. देशातली पहिली भारतीय आशय तंत्रज्ञान संस्था मुंबईत होणार, केंद्राकडून 391 कोटींचा निधी मंजूर, अश्विनी वैष्णव. 1 ते 4 मे दरम्यान वेव्ज 2025 आयोजन करण्यास मनोरंजनाची राजधानी मुंबई सज्ज. दरवर्षी मुंबईतच ही परिषद आयोजित करण्याची विनंती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. वेव्सच्या माध्यमातून आजवर उपेक्षित असलेलं कलाक्षेत्र भारत जगापुढे आणणार असल्याचं सांगत या परिषदेत सहभागी होण्याचं एस जयशंकर यांचं जगभरातल्या राजदूतांना आवाहन. अमेरिकेनं दिलेल्या युद्धबंदी प्रस्तावावर चर्चेसाठी रशियाची तयारी. युद्धबंदीच्या प्रयत्नांसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतिन यांनी मानले आभार. आणि जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्री प्री स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा दबदबा. 45 सुवर्णपदकांसह 134 पदकांची कमाई. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी समर्थ